नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवते ना तो खूप खास आहे कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचं ॲक्युरेट ॲनालिसिस तुमच्यासोबत ठेवणार आहे. म्हणजेच काय, हा जो व्हिडिओ असणार आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेफ स्कोर सांगितलेला आहे, प्लस मार्क्स आणि पर्सेंटाइल व्हॅरी कसं होतं, कोणत्या फॅक्टर्सवरती डिटरमाइन होतं, गेल्या वर्षीचा मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा ट्रेंड काय होता आणि या वर्षीचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल किती मार्क्सवरती किती पर्सेंटाइल मिळणार आहे याचं डिटेल्ड ॲनालिसिस गेल्या 3 वर्षाच्या डेटावरून मी आज तुम्हाला सांगतोय. खरं तर गेल्या वर्षी सुद्धा मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बनवलं होतं आणि डीप रिसर्च करून विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स घेऊन मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बनवलं होतं. जवळजवळ 80%हून जास्त ॲक्युरेसी त्या मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल व्हिडिओची. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना हा बेस्ट व्हिडिओ असणार आहे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलवरती. कारण का, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट आयडिया मिळणार आहे की तुमचं प्रिपरेशन आता कोणत्या दिशेने चाललं आणि किती पर्सेंटाइलवरती तुम्ही व्हॅरी होत आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला मी तुम्हाला सेफ स्कोर दिलाय तो सुद्धा नक्की बघा, कारण का जो सेफ स्कोर असणार आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. पहिलं म्हणजे काय, तर पर्सेंटाइल कॅल्क्युलेट कसं केलं जातं याबद्दल सांगतो. काही विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की मला फिजिक्समध्ये फक्त गेल्या वर्षी एक सांगतो की फिजिक्समध्ये विद्यार्थ्यांना काय असतं 10 पर्सेंटाइल वगैरे येतं आणि ॲग्रिगेट जे टोटल पर्सेंटाइल असते ना ते 96-95 पर्सेंटाइल होतं. याचा अर्थ काय, काही विद्यार्थ्यांना काय वाटतं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये जे पर्सेंटाइल मिळतं त्याचे ॲव्हरेज काढून ते टोटल पर्सेंटाइल कॅल्क्युलेट होतं. असं मुळीच नाही आहे. पहिला डाऊट तुमचा काय असणार आहे, आपलं पर्सेंटाइल हे टोटल आपण किती मार्क्स स्कोर केलेत आउट ऑफ 200 याच्यावरती डिटरमाइन करतं. म्हणजेच काय, भलेही तुम्ही फिजिक्समध्ये फक्त 10 मार्क्स स्कोर केलेत, केमिस्ट्रीमध्ये 40 मार्क्स स्कोर केलेत आणि मॅथमॅटिक्समध्ये 70 मार्क्स स्कोर केलेत, मग जो टोटल स्कोर असणार आहे आउट ऑफ 200, सपोज तुमचा स्कोर जर 140 येत असेल तर त्या 140 स्कोरवरती तुमचं पर्सेंटाइल किती येतं यावरती डिटरमाइन करतं. म्हणजेच काय, इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट जो आहे तो मॅटर करत नाही, पर्सेंटाइलवरती तुमचा टोटल स्कोर मॅटर करतो. हा पहिला डाऊट जो विद्यार्थ्यांचा होता त्यावरती होता. आता ॲक्च्युअल पर्सेंटाइल कोणत्या फॅक्टर्सवरती डिटरमाइन करतं हे खूप म्हणजे समजून घेण्याची खूप गरज आहे. पहिलं म्हणजे काय, पर्सेंटाइल डिटरमाइन करतो तुमच्या शिफ्टमध्ये स्टुडंट्स किती आहेत. म्हणजेच काय, त्या पर्सेंटाइल म्हणजे जो पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे, मग तुमच्या शिफ्टमध्ये टोटल किती विद्यार्थी त्या एक्झामला अपिअर झाले आहेत यावरती डिटरमाइन करतो. दुसरं, तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय. डिफिकल्टी लेवल म्हणजे काय, काही शिफ्ट या इझी टू मॉडरेट असतात, काही मॉडरेट असतात तर काही डिफिकल्ट लेवलच्या असतात. म्हणजेच काय, त्या शिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी एक्झाम देत आहेत त्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी वाटतं की पेपर डिफिकल्ट आलाय. म्हणजेच काय, टॉपर जो असतो त्या शिफ्टचा तो कमी येतो, यालाच म्हणतात शिफ्टची डिफिकल्टी. त्यामुळे शिफ्टची डिफिकल्टी आहे ना हा मेन फॅक्टर डिटरमाइन करतो तुमचं पर्सेंटाइल किती आहे. थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर काय, तुमच्या शिफ्टचा टॉपर किती आहे. याचा अर्थ समजा एक विद्यार्थी आहे, एका विद्यार्थ्याने 90 मार्क्स स्कोर केलेत आणि त्या शिफ्टचा जो टॉपर आहे तो टॉपर आहे 150 मार्क्सचा. तर काय करतात, तो 150 मार्क्सचा जो टॉपर आहे त्याला अराउंड 99.99 किंवा 100 पर्सेंटाइल असाइन केले जातात आणि जो शेवटचा विद्यार्थी आहे त्याला 1 पर्सेंटाइल किंवा 0 पर्सेंटाइल असाइन केलं जातं आणि त्याच्या दरम्यानचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यानुसार मग ते पर्सेंटाइल व्हॅरी करतं. म्हणजेच काय, पहिल्या विद्यार्थ्याला सपोज 99.99 पर्सेंटाइल दिलं जातं, दुसऱ्या विद्यार्थ्याला 99.98 दिलं जातं. यानुसार हे पर्सेंटाइल व्हॅरी करत असतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय असतो तर तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर्स किती आहेत. आणि उदाहरणार्थ आता मी सांगितलं की एका विद्यार्थ्याला 90 मार्क्स आहेत, तर 90 मार्क्सहून जास्त विद्यार्थी, त्याच्यापेक्षा किती विद्यार्थी पुढे आहेत हा एक फॅक्टर यावरती डिटरमाइन करतो. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की पर्सेंटाइल हे कसं व्हॅरी करतं. पहिलं म्हणजे काय, तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल, दुसरं तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी अपिअर केलेत आणि तिसरं आहे तुमच्या शिफ्टमध्ये तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत. हे असतं पर्सेंटाइल डिटरमाइन करण्याचे फॅक्टर्स. आता गेल्या वर्षीचा जर ट्रेंड तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर गेल्या वर्षी झालं असं की ज्या शिफ्ट इझी होत्या, इझी टू मॉडरेट होत्या, त्यामध्ये जास्त मार्क्स मिळून सुद्धा कमी पर्सेंटाइल मिळाले आणि ज्या शिफ्ट डिफिकल्ट किंवा ज्या मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होत्या त्यामध्ये कमी मार्क्सवर सुद्धा खूप चांगलं पर्सेंटाइल मिळालं. फक्त विद्यार्थी काय करतात, ते मार्क्स बघून थोडं डिमोटिवेट होतात. विद्यार्थ्यांना वाटतं की माझे मार्क्स खूप कमी आहेत, परंतु एक फायदा हाच असतो की शिफ्ट डिफिकल्ट आल्यामुळे तुमच्या कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाइल मिळेल. एक केस गेल्या वर्षी आली होती, म्हणजे झालं असं की आम्ही काउन्सिलिंगमध्ये ती पालक आमच्यासोबत बोलवतोय, त्या विद्यार्थ्याला मार्क्स होते 34 मार्क्स होते, 34 मार्क्स होते आणि त्याचं पर्सेंटाइल अराउंड आलं होतं 3 पर्सेंटाइल. खरं तर ही रिअल केस
आहे त्या विद्यार्थ्याच्या म्हणजे त्याच्या पालकांनी मला एक तर त्यांचे मार्कशीट सुद्धा सेंड केलं होतं की पर्सेंटाईल असं कसं होऊ शकतं. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की मार्क्स आणि पर्सेंटाईल खूप व्हॅरी करतं. गेल्या वर्षी तरी याच्यावरती खूप इफेक्ट पडला होता, कारण का कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळालं होतं विद्यार्थ्यांना. त्यामुळे यावर्षी सुद्धा ट्रेंड काय असणार आहे याबद्दल मी सांगतो. आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलवरती येण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीज, कारण का या शेवटच्या दिवसांमध्ये तुमचा जो स्कोर बूस्ट करायची जबाबदारी असते ना ती असते मॉक टेस्ट सिरीजमध्ये. आणि फक्त तुम्ही चॅप्टर वाईज टेस्ट देतात काही अर्थ नाही. टोटल फुल लेंथ सीईटी ॲक्च्युअल सीईटी एक्झाम इन्व्हायरमेंटमध्ये त्या 3 तासामध्ये कोणते MCQs पिकअप करते 150 क्वेश्चन्ससोबत डील करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे ना, नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून नक्की एनरोल करा. कारण का बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली विचारू शकता. जे विद्यार्थी 99+ पर्सेंटाईल स्कोर करून जे PICT कॉलेजमध्ये शिकत आहेत असे विद्यार्थी आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत तुमच्या सीईटी जर्नीमध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात. त्याचसोबत तुमचे काहीही डाऊट असेल डिफिकल्टी लेवल सॉल्व्ह करण्यात आम्ही तुम्हाला हेल्प करतोय. त्यामुळे टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट आम्ही कंडक्ट करतोय. आणि असं नाही की तुम्ही 25 फुल लेंथ तुम्ही कितीही टेस्ट घेऊ शकता, परंतु आणि आमच्याच टेस्टमध्ये एनरोल करा असं मुळीच नाही. तुम्ही कुठूनही टेस्ट द्या, परंतु बाळांनो टेस्टमध्ये नक्की एनरोल करा. कारण का टेस्टमुळे भलेही तुमचा स्कोर कमी येत असेल ना तरी कॉन्फिडन्स बूस्ट होतो. कारण का ॲक्च्युअल सीईटी एक्झाममध्ये फेस करण्याआधी तुम्हाला इथूनपासून प्रिपरेशन होण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याच टेस्टमध्ये एनरोल करा असून नाही, जेथून तुम्हाला बेस्ट टेस्ट मिळत आहेत ना नक्की एनरोल करा. मात्र हे मी नक्की सांगू शकतो की आम्ही ज्या टेस्ट प्रोव्हाइड करतोय बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय विथ पर्सनल मेंटरशिप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्यावरती नक्की क्लिक करा. आता येतो मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. गेल्या वर्षी ज्यावेळी मी विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स घेतले होते, एक गुगल फॉर्म रिलीज केला होता आणि सांगितलं की तुमचे मार्क्स जे आहेत ना ते एंटर करा. अराउंड बघितलं ना मला वाटतं 70% जे विद्यार्थी होते त्यांचे मार्क्सची रेंज होती 50 मार्क्स ते 95 मार्क्सच्याच दरम्यान रेंज करत होते. म्हणजेच काय 100 किंवा 110च्या वरती जे विद्यार्थ्यांची संख्या फार कमी होती. त्यामुळे हे पर्सेंटाईल मार्क्स यावरती खूप इफेक्ट झाला होता. उदाहरण सांगायचं झालं तर यावर्षीचा ट्रेंड काय असणार आहे. आता मी काय करतो, मार्क्स सांगतो आणि पर्सेंटाईल सांगतो. उदाहरणार्थ यावर्षी 99+ पर्सेंटाईल ज्यांना हवं आहे, म्हणजेच काय 99+ पर्सेंटाईल मिळण्याची शक्यता आहे. जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर मार्क्स किती लागणार आहेत तर 132 टू 150 मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. आणि तीच जर शिफ्ट तुमची मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर 99+ पर्सेंटाईल मिळणार आहे 120 मार्क्स टू 145 मार्क्स यावरती मिळणार आहे. त्यानंतर यावर्षी शक्यता आहे की 98 टू 99 पर्सेंटाईल जो रेंज आहे 98 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईल हे मिळणार आहे अराउंड 128 मार्क्स टू 140 मार्क्सवरती आहे. त्यानंतर 96 टू 98 पर्सेंटाईल मिळू शकतं 115 मार्क्स टू 135 मार्क्सवरती. त्यानंतर जर तुम्हाला 95+ पर्सेंटाईल हवं असेल तर त्यासाठी तुमची जर शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर स्कोर तुम्हाला लागणार आहे 100 टू 120. आणि जर हार्ड टू डिफिकल्ट असेल तर 100 टू 150 जर 95+ पर्सेंटाईल हवं असेल. त्यानंतर जर 19 पर्सेंटाईल टू 95 पर्सेंटाईल हवं असेल तर स्कोर असणार आहे 90 टू 120 मार्क्ससाठी. यार रेंज सांगतोय ना, उदाहरणार्थ आता मी सांगितलं की 90 टू 95 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला 90 टू 120 मार्क्स लागणार. हे 90 पर्सेंटाईल म्हणजे जी 90 मार्क्स जे असणार आहेत हे लोअर लिमिट आहे. म्हणजेच काय 90 पर्सेंटाईलसाठी अराउंड 90 मार्क्स लागू शकतात आणि जे अप्पर लिमिट आहे ते अबोव मार्क्स आहेत. म्हणजे 95 पर्सेंटाईलला 120 मार्क्स लागू शकतात. त्यामुळे तुम्ही त्यानुसार कन्सिडर करा. लोअर लिमिटसाठी लोअर पर्सेंटाईल सांगतोय आणि हायर लिमिटसाठी हायर मार्क्स सांगतोय. त्यामुळे 90 टू 95 पर्सेंटाईलसाठी स्कोर लागणार आहे 90 मार्क्स टू 120. जर तुम्हाला 90 पर्सेंटाईलहून जास्त पर्सेंटाईल हवं असेल तर मार्क्स किती लागणार आहेत 90 मार्क्स टू 100 मार्क्स. त्यानंतर 80 पर्सेंटाईल प्लस जर तुम्हाला स्कोर म्हणजे पर्सेंटाईल हवं असेल तर मार्क्स लागणार आहेत ते किती 78 मार्क्स टू 92 मार्क्सवरती. त्यानंतर 70+ पर्सेंटाईलसाठी तुमचे मार्क्स लागणार आहेत 71 मार्क्स टू 84 मार्क्स. त्यानंतर 50 टू 60 पर्सेंटाईलसाठी तुमचे मार्क्स लागणार आहेत 45 मार्क्स टू 70 मार्क्स. त्यानंतर बिलो जर 50 पर्सेंटाईल असेल तर ते प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. का सांगतो,
एकतर जो बिलो 50 पर्सेंटाईलसाठी जो स्कोर आहे किंवा जे बिलो 50 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना स्कोर होतात ना, त्या विद्यार्थ्यांना ॲक्युरेट सांगता येत नाही की इतकं पर्सेंटाईल येतील. जनरली माझं सजेशन असतं की जर तुम्ही 50 किंवा 45 to 50च्या दरम्यान जर स्कोर करसाल तर तुमचं अराउंड 55 to 65 पर्सेंटाईल बनू शकतं. परंतु जर तुमचा स्कोर त्याहून कमी असेल, उदाहरणार्थ 40 पर्सेंटाईलहून जर कमी असेल ना, तर खूप डिफिकल्ट आहे ते प्रेडिक्ट करणं. का? कारण का त्यामध्ये फ्लक्च्युएशन जास्त असतात. उदाहरणार्थ काही विद्यार्थी तर असे असतात की ज्यांना मार्क्स चांगले असतात 30, 32 आणि त्याचं पर्सेंटाईल हातांवरती बोटांवरती मोजणं इतकं म्हणजे 8 पर्सेंटाईल 7 पर्सेंटाईल. त्यामुळे ते ॲक्च्युअल प्रिडिक्ट करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे आता मी जे पर्सेंटाईल सांगितलं हे होतं MHT CET 2024 साठी एक बेस्ट पर्सेंटाईल जे यावर्षी सुद्धा हेच राहू शकतं. आणि आता येतो सेफ स्कोरवरती. सेफ स्कोर सांगण्याआधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की ॲक्च्युअल CETचं जे पर्सेंटाईल आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. तुम्हाला इतक्या मार्क्सवरती इतके पर्सेंटाईल, पण ॲक्च्युअलमध्ये सांगणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी आता जे सांगितले की तुम्हाला रेंज सांगितले. आणि असं नाही की जे पर्सेंटाईल सांगतो याच्या वेगळं काय येणार आहे. याच पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स जर व्हॅरी करतील तर तितकं पर्सेंटाईल तुम्हाला मिळणारच आहे. आता येतो सेफ स्कोर. यावर्षी सेफ स्कोर काय असणार आहे. जर तुम्हाला पुण्यासारख्या टॉप कॉलेज, पुण्यामध्ये जर टॉप कॉलेजमध्ये चांगल्या टेक ब्रँचेसमध्ये CSIT वगैरे ज्या AIDS वगैरे ज्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर अराउंड 110 मार्क्स हा यावर्षी सेफ स्कोर असणार आहे. जर तुमची शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर आणि इझी टू मॉडरेट असेल तर 120+ हा तुमचा जो असणार आहे सेफ स्कोर असणार आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुमचा सिलेबस किती टक्के कव्हर झाला हे मला जर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून पुढच्या 10 दिवसांमध्ये जर काही माझ्याकडून जर एखादा स्ट्रॅटेजी व्हिडिओ तुम्हाला बनवावासा वाटला तर मी नक्की बनवेल, जेणेकरून तुमचा कमीत कमी वेळामध्ये सिलेबस कव्हर होत असेल. खरं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. पुढच्या 10 दिवसांमध्ये स्कोर बूस्ट करायची जबाबदारी आमची असेल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.